आपण रिसिव्ह मोडमध्ये रिसिव्हिंग मोडमध्ये बऱ्याच जण असतात, कुठं जायचंय, बाहेर जायचंय, काय तयार व्हायचंय, काय तरी करायचं. अरे पण आपल्यावर एक कॅमेरा आहे कंटिन्यू. युनिव्हर्सलचा एक कॅमेरा आहे, तो अनालिसिस करते. द्रोण नसतं का फिरतं सगळीकडं, तसं युनिव्हर्सल आहे ना, आपल्याला अनालिसिस करत असतं की किती खुश आहे, किती एनर्जेटिक आहे, किती आपण वॉव फिलिंग करत आहोत. येस. आज दसरा आहे मस्तपैकी. आजचा टॉपिक पण खूप छान आहे आणि स्टेप बाय स्टेप आता टॉपिक खूप छान येणार आहे. मॅजिक बुक करताना एक करायचंय की कुठलाही टॉपिक आपण मिस नाही करायचं. त्याचे मी सांगितलं की हा सरळ चालला पाहिजे. आपण परत सबसिडी सारखं खाली येता कामा नये, कारण त्याच्यामध्ये ना थोडा स्वतःला ढकलत ढकलत सुरुवातीला जावं लागतं. काही 13 दिवस, 14 दिवस नंतर एकदा झालं की आपले ड्रीम लिहायला सुरुवात केली, आपण आपल्या ड्रीम वर काम करायला गेले की मग मजा यायला लागते. मग पण आधी आपल्याला तर पास्ट वर काम करायचंय, है ना. पास्टच्या गोष्टीवर काम करायचं, एनर्जीवर काम करायचंय. आणि भरपूर गोष्टी बघा ना, आज जर सकाळी उठायचं असेल, आपल्याला सवय नसेल, तर भरपूर जणांना भार वाटतो. उठणं म्हणजेच भार वाटतं. म्हणजे जर तुम्हाला उठणं भार वाटत असेल तर काहीतरी निगेटिव्हिटी आहे. म्हणजे तो उठायला तुम्ही जड होतायत ना, भार आहे तुम्हाला उठणं, आवरणं. नको 5 मिनिटं अजून, नको 10 मिनिटं अजून, म्हणजे तुमच्याकडे भार आहे. बरोबर आहे. मग कशाचा भार आहे, तुम्ही कशाचा लोड आहे, स्ट्रेस आहे, कशाचा भार आहे. मग आजचा चॅप्टर आपल्याला तेच शिकवणार आहे की जर आपल्याकडे भार आहे, तर तो भार आपल्याकडे नसला पाहिजे. आपण वाव एक्साइटेड, आजचा दिवस मॅजिकल मॉर्निंग मध्ये जगतोय, मॅजिकल याच्यामध्ये जगतोय. प्रत्येकाला असं म्हणतात श्वास मोजून दिलेले, असं म्हणतात ना, श्वास दिलेले सगळ्यांना सारखे, की जे ब्रिदिंग आहे ते दिलेले. मग जर आपण भार ठेवला प्रत्येक गोष्टीचा कुठून कुठं, तर मग आपला त्या भाराने काय होणार आहे, आपले जे आहे ना ते श्वास कमी कमी होणार आहे. बघा, जेव्हा तुम्ही चिंतामध्ये असता, फेअर मध्ये असता, किंवा तुम्ही एका याच्यात असता, अरे याला हे माहित होईल काय, याच्याशी बोलू की नाही, त्यावेळेस तुमचे हार्टबीट चेक करा की ते वाढलेले असतात. वाढलेले असतात ना. आणि आपण जेव्हा छान असतो, खुश असतो, ग्रॅटिट्यूडच्या भावामध्ये असतो, तेव्हा तुमचा हार्टबीट, तुमचा श्वास जो आहे ना, तो स्लो आणि मंद गतीने चालू असतो. एका फिलिंग मध्ये, एक ब्रीदिंग मध्ये चालू असतो, एक संत गतीने चालत असतो. म्हणजे की आपला श्वास जो आहे, मग आपली फ्रिक्वेन्सी चेंज झाली. मग जर आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे, 2-2 करोड सगळ्यांकडे आपल्याला दिले श्वास समजा, तर मग तुम्ही तुमचे कसे खर्च करताय आणि किती पटकन खर्च करताय. आज बघतो आपण 60 मध्ये लोक जात आहे, 40 मध्ये जात आहे आणि लवकर म्हातारे होत आहे. त्याचं कारण काय आहे की ते सगळं फिअर, चिंता, डर. आपण म्हणतो छोटा मुलगा भेटला की तो म्हणतो मला टेन्शन आहे, हा म्हटला की मला टेन्शन आहे. मग आपण फिअर मध्ये जगतोय, आपण खुश मध्ये नाही, आपण ग्रॅटिट्यूडच्या भावमध्ये नाही. त्याच्यामुळे आपलं शरीर ऑटोमॅटिकली आपण त्या म्हातारपणाकडे येतो, ऑटोमॅटिकली कळत न कळत. मग हा सेम फरक आहे. आपल्याला दिलेला श्वास जो आहे ना, तो मंद गतीने चालला पाहिजे, एका फ्रिक्वेन्सी मध्ये चालला पाहिजे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे प्रेमाची, ग्रॅटिट्यूडची, आदरची, आशाची, अशा खूप वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहे. फिलिंग चार्ट मी तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवत. त्या फिलिंग चार्ट मध्ये वरती वरती जेव्हा जातो ना, तेव्हा उजेड आहे, प्रकाश आहे, लाईट आहे. आणि खाली खाली जातो ना, अंधकार आहे, गड्डा आहे. खाली खाली जेव्हा जातो ना, खाली खाली काय आहे, खालच्या लेवलला समजा एक बॉर्डर आहे, वरती काय आहे, तुम्हाला होप्स आहे, तुम्हाला आशा आहे, ड्रीम्स आहे, स्वप्न आहे. परत आपल्या सगळ्यात ग्रॅटिट्यूड आहे, लव्ह आहे. अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी फिलिंग चार्ट मध्ये येतात. खाली तुमचं फिअर आहे, ईर्ष्या आहे, आळस आहे, जलन आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गड्ड्यात नेतात, म्हणजे खाली नेतात, ओढतात. आणि खाली एकदा ओढत असले की वर उठणं अवघड जातं. मग आपल्याला हळूहळू जरा होप्स, बघा माणसाला होप्स असले ना आयुष्यात, इच्छा असते, आपण त्याच्या होप वर जगतोय ना, नाही आज उद्या छान होणार आहे माझं आणि एक दिवस चांगलाच येणार आहे, त्या परमेश्वर माझा विषय, म्हणजे होप्स असतात आपल्याला, आशा असते, ड्रीम्स असतात, स्वप्न असतात. मग हे काय आहे की आपल्याला वर उठण्याचे, मग त्याच्यामध्ये गतीने वर जायचं आपल्याला, तर आपण ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सी मध्ये जातो आणि ह्या ग्रॅटिट्यूडच्या फ्रिक्वेन्सी मध्ये जगायचं. सकाळ अशी करायची, सुरुवात अशी करायची की माझ्यासारखं कोणी नाही, है ना, की मी कोणी नाही किंवा माझ्यासारखं ग्रेटफुल कोणी नाही. येस. तर आजचा टॉपिक आपण बघणार आहोत. आजचं मॅजिकल हेल्थ आहे आपला टॉपिक. म्हणजे आपलं आरोग्य, आपलं आरोग्य जर चांगलं असेल, हेल्थ जर चांगली असेल, तरच आपण चांगलं आहे ना. हेल्थ जर तुमची चांगली नसेल, असं म्हणतात ना, पैशाच्या अगोदर पण आरोग्य खजाना आहे, आरोग्य हे गुरु किल्ली आहे. किती जरी आपण ऐकतो वाक्य की आपलं आरोग्य आहे ना मॅजिकली राहायला पाहिजे. किती जणांना असं वाटतं आपली हेल्थ असेल चांगली तर आपण जग जिंकू शकतो. मग ती हेल्थ तुमची शारीरिक हेल्थ असली पाहिजे का नुसती? नाही. मानसिक हेल्थ पण तेवढीच महत्वाची आहे, तुमची सामाजिक हेल्थ पण तुमची महत्वाची आहे, तुमच्या सगळ्या प्रकारची तुमची हेल्थ महत्वाची आहे. तुम्ही कुठल्या याच्यामध्ये नुसतं तुमचं फिजिकली नाही, त्याच्यामध्ये तुमची मेंटल हेल्थ आली, तुमची सोशल हेल्थ आली, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हेल्थ आहे ना, त्या आपल्या
आपण त्याच्यातच आपल्याला श्रीमंती आली पाहिजे, की नुसतं तुम्ही शरीराने धडधाकट दिसता, भरपूर लोक दिसतात आपल्याला धडधाकट, पण आपल्याला कधी कळतं अरे काल होता आज नाही. म्हणजे दिसताना तर आपल्याला भरपूर चांगले दिसतात लोक, पण आतमध्ये काय चाललंय, आतमध्ये काय महायुद्ध आहे आपल्याला नाही माहिती. तर मग आपल्याला आहे ना आपलं लाईफ जे आहे ना पीसफुली जगता आलं पाहिजे, आणि सगळ्या प्रकारात समृद्धी सगळीकडे आपल्याला असली पाहिजे. बघा श्वासाचं किती महत्व आहे. मी मागच्या वेळेला पण सांगितलं तुम्हाला. एक कुत्रा असतो, कुत्रा इतका त्याच्या बाजूला तुम्ही बसले किंवा बघितला, त्याचे श्वास खूप स्पीडने चालत असतो, तो हापकत असतो म्हणजे चालताना किंवा असं एका ठिकाणी जर थांबला, त्याच्या श्वासाची गती किती असते, खूप जास्त असते. म्हणून कुत्र्याचं आयुष्य बघितलं तुम्ही 15 ते 20 वर्ष आयुष्य आहे ना. पण एक कासव आहे, म्हणजे कुत्रा जर बघितला तर एका सेकंदाला जवळपास 17, 18, 20 श्वास घेऊन मोकळा होतो. पण एक कासव आहे, तर तो एका मिनिटाला 3 ते 4च श्वास घेतो. मग हा परिणाम आहे की एक कासवाचं जे आयुष्य आहे ते 200 वर्ष आहे. मग आता आपण हे नियंत्रण करू शकतो का, रोज ठरवू शकतो का? पण आपल्या फिलिंग आपण बदलू शकतो, फ्रिक्वेन्सी बदलू शकतो. आता जर तुम्हाला म्हटलं काही घाबरवले तुम्ही, जर झालं तुमच्यासोबत काही जर झालं तर बघा तुमचं हार्टबीट तुम्ही किती गमवताय त्याच्यामध्ये, तुमचे श्वास किती तुमचं आयुष्य तुम्ही मायनस करता ते आपल्याला कळत नसतं. अँगरमध्ये जा, रागामध्ये जा, या गोष्टीमध्ये जा, त्यावेळेस आपले सगळे जे आहे ना ते अकाउंट मायनस मध्ये चाललेलं असतात. मग त्यावेळेस पटकन आपल्याला याच्यात जायचंय. लोक मेडिटेशन मध्ये का वळतात, ध्यान का करताय, मेडिटेशन काय करतात, ते एक आपल्या श्वासावर कंट्रोल करण्याची नियंत्रण आहे हं? आणि मेडिटेशन करणारे, ध्यान करणारे लोक तुम्हाला किती छान दिसतात, तेजस्वी दिसतात. असे काय करतात, औषध गोळ्या सगळेच खाता का, नाही. आणि काही लोक डिपेंड आहे की त्या औषध गोळ्यांवर डिपेंड. मग आतमध्ये सगळं काही आहे, मेडिसिन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आज आपण आजचा टॉपिक बघणार आहोत, आपली मॅजिकल हेल्थ कशी करायची आपल्याला, जादुई स्वास्थ्य कसं करायचं. किती लोकांनी ऐकलेलं आहे ऍपल इट डे डॉक्टर राहावे, ऍपल खान डॉक्टर पासून दूर राहा. आता सोपं आहे ना, सगळ्यांनीच खाल्लं असतं एक ऍपल आणि डॉक्टर पासून दूर गेले असते. आता तर किती ऍपल खा, 10 ऍपल खा तरी त्याचं हे नाही होणार. मग इथे एक ऍपल ठेवलंय, पाण्याचा ग्लास ठेवलाय आणि डॉक्टरचं स्टेटस्कोप, एक बॅग ठेवलेली, म्हणजे आपलं आरोग्य जे आहे ना ते जादूमय असलं पाहिजे. आपल्याला बघा एखादा असं सारखं एखादी व्यक्ती असेल तुमच्या घरामध्ये असेल किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, सारखं त्याचं काही काही कीर्तन कहाणी सांगतोय किंवा माझं डोकं दुखतं, मला बरं वाटत नाही, मला हे नाही ते नाही. तुम्हाला ऐकायला मजा वाटते का हो? एखाद्या वेळेस सुरुवातीला फर्स्ट टाइम जर म्हटलं कोणी तर ऐकायला चांगलं वाटतं. रोज रोजच ते कॅसेट सांगते तर तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट येणार नाही. तर रोजचा जोग आहे ना, काय त्याला 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 केलं काही फरक पडत नाही. मग जर आपल्याला एखादी व्यक्ती खुश दिसती, एनर्जेटिक दिसती, हॅपी दिसती, आपण खूप दिवसानंतर भेटलो किंवा आपण घरी आलो किंवा लहान मुलांची कशी असते ना एनर्जी, ते कधी स्प्रिंग सारखं उड्या मारत असतात, कधी ते खुश राहत असतात, छोट्या छोट्या गोष्टी ते आनंद. एक चॉकलेट जर दिलं ना तर ते उड्या मारतात स्प्रिंग सारखं. मग आपण मोठं झालोय ना, आपण काय करतोय, आपण शहाण्यासारखं वागायला लागलो. त्याच्यामुळे आपल्याला ते हातपाय हलवणं, एन्जॉय करणं किंवा ते खुश राहणं, ते आपण कुठेतरी लहान मुलासारखं जगणं, आपण इनर चाइल्ड जे आपलं ते आपण खराब केलेलं आहे. आजचा आपला 4था दिवस आहे, जादुई स्वास्थ्य. स्वास्थ्य सबसे बडी संपत्ती, ऐकलं ना सगळ्यांनी, की असं भरपूर लोकांनी म्हटलंय, लिहिलंय की तुमचं आरोग्य सगळं काही आहे, आरोग्य संपत्ती आहे. हेल्थ असेल तर वेल्थ आहे. कारण आपण धडधाकट आहेत, आपण काम करू शकतो, आपण जॉब करू शकतो. आपणच जरी धडधाकट नाही तर कुठला करोडोचा जॉब आला तरी आपण करणार आहे का? इतर लोक आहे की त्यांनी हेल्थमुळे मोठ्या मोठ्या पदावर राजीनामे द्यावं लागतं, मोठ्या मोठ्या संधी आली त्यांना जावं लागतं, कारण त्यांची हेल्थ त्यांना साथ देत नाही. मग आपली बॉडी, माइंड, सोल यांनी आपल्याला खूप साथ देणं गरजेचं आहे. स्वास्थ्य जीवन के सबसे कीमती वस्तु में है, लेकिन यह सच हमें एक स्वास्थ्य को जितना नजरअंदाज करते हैं उतना किसी दूसरे चीज को नहीं करते। हमें बहुत लोगों में यह हाल होता है कि हम स्वास्थ्य के बारे में तभी सोचते हैं जब हम इसे खो देते हैं। हम फिर से एहसास होता है कि स्वास्थ्य के बिना हमें कुछ भी नहीं है। भरपूर लोक म्हणतो ना आपण, अरे लोक पैशाच्या पाठीमागे लागतात, पैसा कमवून घेऊ, पैसा कमवून घेऊ, त्याच्यामध्ये ते 40 वर्ष करता करता हेल्थ गमावून जातात. त्यांनी कधी हेल्थवर वेळच नाही दिलेला, स्वतःवर वेळच दिलेला नाही, स्वतःला खुश ठेवलं नाही, चांगलं खाऊ घातलं नाही, आणि मग तेव्हा ते जातं ना दूर, मग तेव्हा कळायला लागतं की अरे हे तर किती महत्वाचं आहे. करोनामध्ये सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला लोकांनी, म्हणजे किती जर काही जरी असलं तर हेल्थ तिथं प्रायोरिटी होती. म्हणजे तुमच्याकडे मर्सिडीज जरी असते तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकत नव्हते, घेत होते का? नाही, कारण तुम्हाला हेल्थ महत्वाची होती. मग सगळ्यांना माहिती आहे हेल्थ आहे, पण आहे तोपर्यंत त्याच्यासाठी आहे का आपण ग्रेटफुल, चांगलं आहे का? आज समजा आता सगळे माझे चांगले काम करताय फॉर एक्झाम्पल, पण माझा एक दात जर पेन व्हायला लागला तर माझं पूर्ण दिवस, माझं पूर्ण लक्ष त्याच्यावर, दातावर,
मी एक दिवसभर अरे बापरे, माझा दात, माझा दात, माझा दात. म्हणजे इतके 32 दात आहे, ते इतक्या वर्षापासून आपल्याला साथ देत आहे. रोजच्या रोज त्यांना कामाला लावतोय, 17 वेळेस त्यांना म्हणजे खाणं टाकणं चालू आहे, पाणी, हे सगळं ते करतायत. पण मी त्यासाठी कधी ग्रेटफुल राहिले नाही. आणि आज जर मी दिसते तर मी कंप्लेंट किती करते ना, सगळ्यांना फोन करून सांगते, अरे माझा दात दुखतोय, मी हे करते, काय माझा दात, काय माझा दात, सगळं माझं व्हायब्रेशन त्याच्यावर करते. मग हेच आपण करत असतो की जे चांगलं आहे तेव्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण त्याच्यात जर काही झालं तर मग आपलं पूर्ण बॉडी, माइंड, सोल तिथे लावतो आपण पटली होती. इकलौती कहावत है जो हमें इस कई लोगों के स्वास्थ्य की सच्चाई उजागर करती है। जो अच्छा स्वास्थ्य का आनंद लेता है वही अमीर है, हालांकि उसे खुद बात पता नहीं होती। दरअसल हमारा स्वास्थ्य इतना अच्छा रहता है जब हमें स्वास्थ्य के बारे में शायद ही कभी सोचते। बहरहाल अपने इन शब्दों की सच्चाई तब महसूस किया जाता है जब आपको सर्दी, खांसी, बुखार, कोई चुटपुट बीमारी होती है। आप बिस्तर पकड़ लेते हैं जब आप बीमार होते हैं, तो आप सिर्फ दोबारा स्वस्थ होना चाहते, तब हमें स्वास्थ्य दोबारा पाने की अधिक महत्वपूर्ण दुसरी चीज नाही लगती। आपण जेव्हा हा हा कधी आपण हा म्हणतात ना, सॉरी, हेल्दी माणूस जो आहे ना, तो सगळ्यात सुखी आहे आणि श्रीमंत आहे. आपल्याला 70, 80, 90 वर्षात एखादा माणूस दिसला, तो हेल्दी, एनर्जेटिक, आपण म्हणतो काय ना, मस्त हे आहे. आणि एखादा जर किडलेला चालू आहे, त्याला बीपीच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या, तर आपण म्हणतो अरे काय. आपल्याला कसं आयुष्य जगायचंय, आपण कसं असलं पाहिजे 60 मध्ये, 70 मध्ये. पण जेव्हा आपल्याला काही छोटे मोठे आजार होतो, सर्दी होती बघा, सर्दी, आपण म्हणतो अरे सर्दीसारखं काही नाही ना, दुखणं, खूपच अंग दुखतंय, सगळं दुखतंय, व आपल्याला असं वाटतं की मला पटकन बरं व्हायचं, डॉक्टरकडे जायचंय, काहीतरी करायचंय, आपण काढा घ्यायचा आहे, ते करतो, मला परत हेल्दी चांगलं व्हायचं. आणि त्यावेळेस जर कोणी एन्जॉय करत असेल, कोणी ट्रिपला जात असेल, आपण ट्रिपला गेलो, कुठे गेलो ना, आपली जर ती हालत खराब असेल, तर त्यावेळेस आपलं कशातही मन लागत नाही. किती चांगले डिश समोर येऊ द्या, कोणी फोटो काढतोय, एन्जॉय करतोय, आपल्याला नाही. आपण, कारण आपण हेच नसतो ना, हेल्थच आपली चांगली नसते. स्वास्थ्य जीवन का एक उपहार है, ये ऐसी चीज है जिसमें आप पाते हैं, हर दिन पाते रहते हैं। स्वस्थ रहने के लिए हमें चाहे जो कर सकते, अच्छी सेहत पाने के लिए आपको सेहत के लिए कृतज्ञ होना होता है। मग आपल्याला माहिती की एक गिफ्ट दिलेलं आहे, आपल्या परमेश्वराने काय दिलंय, हेल्थ इज गिफ्ट दिलेलं आहे आपल्याला. आपली बॉडी जी आहे ती गिफ्टेड आहे आणि ती फ्री मध्ये दिलेली आहे आपल्याला. सगळे ऑर्गन्स जे आहेत, करोडोच्या ऑर्गन्स, ते आपल्याला फ्री मध्ये दिलेले भगवंतानी. पण कधी त्या ऑर्गन्सची आपण नाही बोललो किंवा त्याला कधी थँक्यू नाही म्हटलं, त्याला कधी फील नाही केलं. मग जर आपण ते नाही करत आहे, तर आपल्याला माहिती आहे त्याला आपण नाही सांभाळून ठेवत, आपण त्याला जर नष्ट करतोय आपल्या काही चुकांमुळं किंवा काही गोष्टींमुळं, तर ते आपण आता किती पैसा कमवा, नंतर करोडो पैसे येऊ द्या आपल्याकडे, म्हणजे कित्येक लोक असे की करोडपती होती पण त्याच्याकडे हेल्थ नव्हती, है ना. झुनझुनवाला, असे भरपूर उदाहरण आहे. त्यांनी शेवटी काय सांगितलं, अरे मी याच्यासाठी ना ग्रेटफुल नाही राहिलो, किंवा मी त्याच्यावर मी लक्ष नाही दिलं, माझ्या हेल्थसाठी मी वेळ नाही काढला. मग रिग्रेट आज जर बघितलं, भरपूर लोक काय करतात, शेवटी रिग्रेट करतात, मी ना खूप फॅमिली, पैसा त्याच्या मागे पडलं, पण मी स्वतःसाठी दिलं नाही. मग म्हणून काय म्हटलं तर, की अरे तुम्ही हेल्थसाठी वेळ द्या, स्वतःसाठी वेळ द्या, कारण तेच खरं आपलं उपहार आहे, आपली हेल्थ. मग ही जी लाईन आहे आपल्याला परत परत सगळ्या गोष्टींमध्ये येते, जिसके पास कृतज्ञता है स्वास्थ्य के लिए उसे अधिक दिया जाएगा, जिसके पास कृतज्ञता नहीं है स्वास्थ्य के लिए उसके पास जो है उससे लिया जाएगा। जर मग आपण आपल्या बॉडीसाठी कृतज्ञ नाहीये, आपले पाय आपल्याला इतक्या वर्षापासून चालवताय, डोळे आपल्याला दाखवताय, तोंड बोलतंय, सगळं काही, आपण जर त्यासाठी कृतज्ञच नाही, परमेश्वराने दिलंय, पण कधी स्वतःकडे नीट आरशात बघायला वेळ नाही, थँक्यू म्हणायला वेळ नाही, फील करायला वेळ नाही, तर तुम्हाला पुढे चालून एक ना एक आजार होईल. आणि जेव्हा आजार होतो बघा, काही लोक बघा, कॅन्सर होतो, हे होतो, मग ते किती अवेअरनेस होतात, स्वतःकडे किती लक्ष द्यायला लागतं. पण ते जर आपण अगोदर करायला लागलो आणि आपल्या स्वतःवर प्रेम करायला लागलो, आपल्या बॉडीवर प्रेम करायला लागतो, आपल्याला ती वेळ येणारच नाही. कारण खुश आत्मा असं म्हटलंय भरपूर लोकांनी, की जो खुश आत्मा आणि खुश शरीर असं ना, त्याच्यामध्ये कुठलाही आजार जो आहे ना पनपू शकत नाही, तिथं वाढू शकत नाही, ग्रो करू शकत नाही. कारण खुश आत्मामध्ये जागाच नाही, कारण सेल हेल्दी आहे ना सगळ्यात। आप जैसे लोगों को जानते हैं, उन्होंने एक स्वास्थ्य की जीवन शैली विकल्प चुना है, लेकिन इसके बावजूद उन्होंने सेहत गंवा दी है। आप सेहत पा रहे हैं, उसके एवज में धन्यवाद देना अनिवार्य है। जब आप अपनी सेहत के लिए कृतज्ञ होते हैं, तो आप केवल वर्तमान स्वास्थ्य को कायम रखते हैं, बल्कि स्वास्थ्य के लिए प्रभाव बढ़ने वाली जादुई गति दे रहे। आप ऐसे स्वास्थ्य में तुरंत सुधार होते देखेंगे, छुटपुट दर्द, निशान, दाग धब्बे ओझल होने लगेंगे और अपनी ऊर्जा, स्फूर्ति, खुशी
और उल्लेखनीय स्वरूप से बढ़ते देखेंगे. जर आपल्याला स्वास्थ्यामध्ये चमत्कारच बघायचा आहे आणि आपल्याला ते मॅजिक करायचंच आहे ना, आपल्याला मॅजिकल हेल्थ पाहिजे, तर आपण आपल्या स्वतःला सगळं हील करू शकतो. पूर्ण मेडिसिन, सगळ्या काही आपलं हॉस्पिटल सगळं आतमध्ये. कुठलाही आजार जो आहे तो तो आपला हे करू शकतो. हे तर खूप मॅजिकली म्हणजे छोटा मोठा जर आजार आहे तर तुम्ही लगेच तो स्वतःला त्याच्यापासून दूर करू शकता. तुम्ही तीळ गायब करू शकता, दाग धब्बे तुमचे गायब करू शकता, तुमच्या जे काही तुमच्या आता बॉडीमध्ये तुम्हाला नसलेली जी निगेटिव्हिटी आहे ते बाहेर काढू शकता. आपली ऊर्जा, स्फूर्ती, आपण एक्साइटेडमेंट आपली राहू शकतो. हे कशामुळे सगळं पॉसिबल आहे की जर आपण मॅजिकल हेल्थची प्रॅक्टिस करतोय ना, अभ्यास करतोय, तर लोक तुम्हाला बघून म्हणायला लागतील की काहीतरी वेगळी ऊर्जा ह्या व्यक्तीमध्ये आहे आणि काहीतरी हा व्यक्ती जो आहे ना इतकं कसं काय म्हणजे एनर्जेटिक आहे, इतकं कसं काय फील आहे. बघा काही लोक थोडंसं काही केलं की लगेच थकतात, थोडंसं काही झालं की त्यांची एनर्जी डाऊन होती. तर काही लोक आपण बघतो आपल्या आजूबाजूला खूप एनर्जेटिक असतात. त्यांना काही ग्रॅटिट्यूड वगैरे काही माहित नसतं, पण ते धार्मिक इतके असतात ना, धार्मिक लोक बघा जे स्पिरिच्युअली असतात, देवाचं करत असतात, त्यांच्या डोक्यात काही दुसरं नसतं. ते म्हणतात हरे राम किंवा पांडुरंग हरी, जे पांडुरंगामुळे चालू आहे. काही काही लोक आणि ते इतकी खुश आणि मस्त दिसतात ना, बघूनच आपल्याला जरा त्यांना बघून आपल्यालाही आनंद व्हायला लागतो. जैसा आप आगे आने वाले अभ्यास में सीखेंगे, आप स्वास्थ्य के लिए कृतज्ञ हैं. दैनंदिन अभ्यास, आप आंखों की रोशनी सुनते हैं शक्ति, आप सभी इंद्रियों के लिए कार्यक्षम बेहतर बना सकती है. आप साथ ही अपने पूरे शरीर को कार्यविधि को बेहतर बना सकती. यह सब जादू की तरह होता है. मग जर आपला हा अभ्यास आपण शिकला आणि याची जर आपण प्रॅक्टिस करायला लागलो तर आपले सगळे इंद्रिय जे आहे किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण अजून बघू शकतो इफेक्ट, की अरे मला तर हे मला ही गोष्ट होती पण अजून किती सुंदर त्याच्यामध्ये हे झालेलं आहे. जर तुमचं कुठं ब्रेकडाऊन असेल, डोळ्यामध्ये असेल, कानामध्ये असेल, काही तुमचं डायजेशन व्यवस्थित नसेल, काही सध्या तुम्ही फेस करत असाल, पण ह्या शक्तीने तुम्हाला हील करून बघताल की काय मॅजिकली काम करताय ना. दिवसेंदिवस जसंही मी बॉडीला ग्रॅटिट्यूड करतो, स्वतःला ग्रॅटिट्यूड करतो, स्वतःला ग्रेटफुल करतो, सेल्फ लव्ह करायला लागलोय, तर सगळं काही हील व्हायला लागलं. तुम्ही बिना क्रीम लावून, बिना पावडर लावून तुम्ही सुंदर दिसायला लागले, छान दिसायला लागले. म्हणजे काही लोक इतकं खर्च करतात, इतकं कॉस्मेटिक हे ते काय काय खातात, पण ते नाही, त्यांना कितीही खा परत ते तसेच तसे दिसतात, आपण बघतो ना. पण काही लोक इतके सिंपल असतात आणि ते खूप छान पण दिसायला लागतात. तर त्याचं कारण काय की आपल्या जे आहे की आपल्या बॉडीला आहे ना एक कृतज्ञताचं वॅक्सिन द्यायचंय. कृतज्ञता एक वॅक्सिन है, एक विषहर है, रोग नॅनोश्वरचेन. म्हणजे कृतज्ञता जर देतोय आपण तर एक प्रकारचं आहे ना अँटीडोस आपल्या बॉडीला देतोय की जेणेकरून आपल्याकडे आहे ना कुठली गोष्ट अटॅकच होणार नाही. मग कोरोना किती लोकांना करोना आहे, ज्यांना कोरोना होता नव्हता तरी पण ते घाबरत होते आणि तरी पण त्यांना होता. काही लोक मस्त त्यांच्या त्यांच्या दुनियेत होते, देवाचं करत होते, काही भजन करत होते, इकडे तिकडे जात होते, डोंगरावर जात होते, त्यांना काही मात्र त्याचा फरक नाही पडला. कारण त्यांच्या डोक्यात तो किडाच नाही त्यांनी जाऊ दिला आणि त्या किड्याला वाढू नाही दिलं, कारण ते ग्रेटफुल होते आणि ते त्यांच्या त्यांच्या दुनियेमध्ये होते. आणि जेव्हा तुम्ही त्या फॉर्म मध्ये असतात तेव्हा तुमच्याकडे निगेटिव्हिटी यायचं कामच नाही. जिस हद तक आप अपने स्वास्थ्य के लिए कृतज्ञ होते हैं, उस हद तक स्वास्थ्य जादुई रूप से बढ़ेगा. जिस हद तक कृतज्ञ नहीं होते हैं, उसी हद तक आपका स्वास्थ्य गिरे हुए रहेगा. स्वास्थ्य जीने का अर्थ है आपकी ऊर्जा, स्फूर्ति, प्रतिशत तंत्र, विचारों की स्पष्टता और आपके शरीर में मस्तक का हर कार्य कमजोर होता है. मग काय हेल्दी म्हणजे काय, तुमचं वजन व्यवस्थित आहे म्हणजे तुम्ही हेल्दी आहात असं नाही. तुमची ऊर्जा पण महत्वाची, स्फूर्ती पण महत्वाची, तुमचे विचार पण पॉझिटिव्ह महत्वाचे, तुम्ही खुश असणं पण महत्वाचं आहे. मग जितक्या हदपर्यंत आपण कृतज्ञ होतो तितक्या याच्यापर्यंत आपण स्वतःला हील करू शकतो. मग किती जुना आजार असू द्या, तुम्ही अँटी एजिंग होऊ शकता, तुम्ही चिरतरुण तरुण होऊ शकता. हे का होऊ शकता, कारण आपण ही प्रॅक्टिस आपण शिकणार आहोत. ही प्रॅक्टिस आपल्याला करायची. तुम्ही जी काही गोष्ट तुम्हाला पाहिजे तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या स्वास्थ्यामध्ये बदलाव करू शकता. स्वास्थ्य के लिए कृतज्ञ होने के लिए ये सुनिश्चित होता है कि आप अधिक स्वास्थ्य पाते रहेंगे, जिसमें आपके लिए कृतज्ञ हो सकते स्वास्थ्य और साथ ही इसके आपके शरीर मस्तिष्क तनाव होता है, दबाव खत्म होता है. वैज्ञानिक शोध अध्ययनों की दर्शाता है कि तनाव दबाव कई रोगों के मूल कारण है. अध्ययन में यह उजागर होता है कि लोग कृतज्ञ अभ्यास करते हैं जो ज्यादा जल्दी स्वस्थ होते, उनके उनके 7 साल अधिक जीने की संभावना होती. जर जे लोक कृतज्ञ असतात, जे खुश असतात, जे हॅप्पी असतात, त्यांना माहिती त्यांचं आयुष्य काय जास्त असतं. आपण म्हणतो ना की जर लोक तुमचं आयुष्य जास्त असेल की हसा, तुम्ही हेल्दी राहा, तुम्ही खुश राहा. डॉक्टर बघा एखादा आजार झाला ना
तर म्हणतात चला तुमचं हवा पाणी चेंज करून या, तुम्ही बाहेर जा. म्हणजे तुम्ही त्या पोझिशन मध्ये, घरचंच आहे, ताणतणाव, स्वयंपाक करायचा, तुम्हाला कुठतरी हिल स्टेशनवर जा, हवा पाणी चेंज करा, कृतज्ञ व्हा. कारण काय की आपल्याला सृष्टीच्या अटॅचमेंट करायला सांगतात तेव्हा, किंवा आपल्याला खुश व्हायला, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. एखादी महिला गरोदर असेल, तिला काय सांगितलं जातं की धार्मिक काही तरी देवाचं वाचायचंय, खुश राहायचंय, तणाव घ्यायचा नाही. मग हे सगळे कारण काय की येणारं बाळ जे आहे ते हेल्दी, ऍक्टिव्ह आणि स्वस्थ असलं पाहिजे. सेम फिलिंग आहे की आपलं पण इनर चाइल्ड आहे, आपलं पण येणारं बाळ आहे. तर आपण जे आपल्याला हील करत राहिलो, दिवसभर खुश ठेवलं, की आपलं आयुष्य डे बाय डे वाढणार आहे. ज्या दिवशी तुम्ही मनसोक्त हसणार आहे, तुम्ही किळकिळ करणार आहे, लहान मुलासारखं तुम्ही ऍक्टिंग करणार आहे, त्या दिवशी तुमचं आयुष्य वाढणार आहे. डे बाय डे तुमचं आयुष्य जे आहे तर ते ग्रो करणार आहे. आप इसी वक्त अपने स्वास्थ्य की अवस्था देखकर ये पता लगा सकते हैं आपके खातिर कितनी कृतज्ञता है। जैसे आप हर दिन अद्भुत एहसास होना चाहिए, आपके भारीपन महसूस होता है करने के लिए जीवन सच में बोझ है, मुश्किल जैसा लगता है, आप अपनी उम्र अधिक महसूस करते हैं। जब समझ लीजिए आप कम तर स्वास्थ्य के लिए स्फूर्ति इसमें कमी प्रमुख कारण है। कृतज्ञता होने के लिए यह बदलने वाली है, क्योंकि शारीरिक स्वास्थ्य के लिए कृतज्ञता जादू की शक्ती का इस्तेमाल करने जा रहा है. मग आता आपण अंदाजा लावू शकतो. आपण आहे भरपूर लोक आपण बघतो 30चे आहे ते 40चे दिसतात, 40चे आहे 50चे दिसतात, 50चे आहे ते 70चे दिसतात. का दिसतात? मग त्याच्यावरून कळतं की ते स्वतःसाठी किती ग्रेटफुल आहे. स्वतःला काय, काही काही लोक असंही बोलताना ऐकतो आम्ही भरपूर, काय करायचंय, एक दिवस जायचंय, मरायचंय, काय 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 करायचं पण. अरे तुम्ही ते जाताल, ती सिच्युएशन आहे तेव्हा ती आहे. पण आज जर तुम्ही त्याला नाही देते, वेळ देत नाही, तुम्ही खुश राहत नाही, मग तुम्ही कुठल्या कंडिशन मध्ये राहणार आहे? की असं काही नाही की माणूस मरतच. ते आजार घेऊन तुम्हाला की खेळणं म्हणून तुम्ही 40 वर्ष तेही करू शकता, तेही तुमचं बेड रिडन राहू शकता. पण जर तुम्ही एक स्वतःसाठी हे करताय, आणि तुम्ही जर तुमची फिलिंग आहे, काही लोक बघा 60-70 वर्षाचे असते पण त्यांना खुशीच राहतात, आणि ते लहान मुलासारखं एन्जॉय करत असतात. ते काय ते नाही, आपल्याला एन्जॉय करायचा, चांगले कपडे घालणार, चांगलं आवरणार, चांगलं स्वतः हे करणार, स्वतःला वेळ देणार. आपण असे लोक आपल्या आजूबाजूला बघतो. त्याचं कारणच आहे की ते सेल्फ लव्ह करत असतात, स्वतःवर प्रेम करत असतात ते. आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करू तेव्हाच आपण इतरांवर प्रेम करू. आपल्याला स्वतःच आवडत नाही, आपण तर इतर लोक कशाला आवडतील आपल्याला, है ना? स्वतःच जर आपण नाही केअर करत आहे, आपण स्वतःवरच प्रेम नाही करत आहे, मग आपण जर बघितलं, आपण स्वतःला आपले हात बघितले, पाय बघितले, अरे पायांना आपण किती क्लीन ठेवलंय, त्याच्यावरूनच कळतं की आपण किती हेल्थ, आपल्या स्वतःला प्रायोरिटी दिलेली आहे आयुष्यामध्ये, है ना? आपण नख वेळेवर कट करतोय, आपण स्वतः छानपैकी एक बाथ देतोय, आपण स्वतःला वेळ देतोय, मस्त एखाद्या दिवशी छान 2-3 दिवसात घासून वगैरे चांगली आंघोळ करतो. तर म्हणजे काय आहे, आपण स्वतःला आहे ना एक चार्जिंग करतोय दरवेळेला. जादुई स्वास्थ्य का अभ्यास आपके शरीर के लिए स्वास्थ्य के बारे में निम्न वाक्यों पढ़ने की शुरुआत होता है। जब अपने शरीर के किसी खास अंग के लिए इंटेलिंग पंक्ति पढ़े, आंखों को बंद कर ले और मन में इंटेलिंग लाइन के लिए दोहराए, साथ ही शरीर उस अंग के बारे में अधिक कृतज्ञता महसूस करे। याद रखें, जब आप इसके बारे में सोचते हैं क्योंकि कृतज्ञ होता है, आप गहरी कृतज्ञता महसूस करते करने में मदद मिलेगी। जितनी गहराई में कृतज्ञता महसूस करते उतनी ही आप तेजी से शरीर में विपरीत परिणाम महसूस करेंगे. तर आपल्याला अभ्यास प्रॅक्टिस काय करायची, आपण जसं स्वतःला हिलिंग करतो, जरा एका ठिकाणी आपण बसतोय, सकाळी उठतोय शांत, आणि जर आपल्याला असं वाटतंय की तुमचा कुठलाही बॉडी पार्ट आहे त्याच्यासाठी तर तुम्ही फील करताय, थँक्यू म्हणताय. उदाहरणार्थ आपले हात आहे, डोळे बंद करून विचार करा की हात किती महत्वाचे आणि काय महत्वाचं आयुष्यात आपलं काम करतात. रायटिंग म्हणलं आपण हात करतो, मोबाईल म्हटलं आपण हाताने चालवतो, जे काही आपला हात हाय बाय करायचं असेल कोणाला ते हात लागतात, बोट आहे आपले, म्हणजे सगळं काही जे आहे, आपण स्वयंपाक करणं आहे, घरातले आवरावर आहे, वस्तू ठेवण्यात आपल्याला आपली कोणाची मदत लागत नाही, तर हातासाठी आपण किती ग्रेटफुल होऊ शकतो की जे आपल्या हात आपल्याला आयुष्यभर काम करतात. अशा प्रत्येक पार्ट्सला आपण विचार करू शकतो की त्यांच्यासाठी किती फिलिंग होऊ शकतो. त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण काही दिवसात आपले परिणाम बघू शकतो. आप अपने पैरों के बारे में सोचिए, आप आपके जीवन में परिवर्तन प्रमुख जरिया उन चीजों के लिए बारे में सोचे जिसके लिए आप पैरों का इस्तेमाल करते, जैसे संतुलन बढ़ाना, खड़े होना, व्यायाम करना, नाचना, सीढ़ी चढ़ना, कार चलाना, सबसे बढ़कर पैदल चलना, आपके पैरों में चारों ओर घूमना, बाथरूम जाना, किचन में जाना, पानी और कार तक चलकर जाना, मदद करते रहना, आप पैरों के तार में घूमने
तक जाने की, हवाई अड्डे पर टहलने की, समुद्र तट पर घूमने की मदद करती है और चलने की काबिलियत हमें जीवन आनंद लेने के लिए स्वतंत्र कर देती है। और पैरों के लिए धन्यवाद कहे और सचमुच दिल से महसूस करे। मग विचार करा की आपले पाय, डोळे बंद विचार करा की पाय आपल्याला काय करत नाहीये, पायामुळे आपण सगळ्या गोष्टी करतोय। आपल्याला जर बाथरूमला पण जायचं तर आपले पाय लागताय ना, कोणाचे व्यायाम करायचे, तुम्हाला तुम्हाला सीड्या चढायच्या, कार चालवायची, सगळं जे काही करायचं आपल्याला पाय काम करायला लागतात। काही लोकांना जे पाय नाहीये किंवा पायामध्ये ब्रेकडाऊन असतील, काही प्रॉब्लेम असतील, त्यांचे गुडघे नाहीये ठीक, तर किती मोठे मोठे ऑपरेशन, किती मेडिसिन त्यांना खावं लागतात। आज आपल्या पूर्ण शरीराचा भार जो आहे, बेस जो आहे, बेसमेंट जे आहे ते आपले पाय। मग ह्या पायांना जर आपण फील करतोय, थँक्यू करतोय, आज आपण जे नाही ते पाहिजे पायाने, डोक्यात विचार आला चला इकडे जायचं, समुद्रावर जायचं, फिरायला जायचं, डोंगरावर जायचं, मग त्यासाठी कोण लागतं आपल्याला महत्वाचं, आपले पाय लागतात ना। आणि ते करोडेचे ना आपल्याला कितीतरी फ्री मध्ये मिळालेले। मग आपल्याला जी काही ऍक्टिव्हिटी करायची आपल्या स्वतःला सांभाळण्यासाठी आपले पाय, मग त्यांना जर आपण ग्रेटफुल करतोय, धन्यवाद देतोय, तर आपल्याला किती छान फिलिंग होणार। आपण एका फिलिंगच्या भावनेमध्ये उठल्या उठल्या म्हणतो की वाव, माझ्या त्या पायांसाठी धन्यवाद, थँक्यू की मला इतकं तुम्ही सपोर्ट करताय, मला जे काही करायचं व्यायाम करायचं, कारण तुम्ही वेगळे, तुमची सोल वेगळी, बॉडी वेगळी, हे आपल्याला समजलं पाहिजे। काय आपल्याला वाटतं आपलंच आहे ना सगळं, आपल्याला काय फरक पडतो, त्यांना कुठं लक्ष द्यायचं आणि आपल्यावर आपणच उपकार करतोय असं होतं। पण नाही, हे आपल्यावर सगळे उपकार करतायत सगळे ऑर्गन्स। आपके हाथों के बारे में सोचे, विचार करे, एक दिन में आपके हाथ कितनी सारी चीजें उठाते हैं, पकड़ते हैं। हाथ जीवन में सचमुच प्रमुख औजार है। आप हर दिन उसका इस्तेमाल करते हैं। आप हाथों में लिखने, भोजन करने या फोन करने का, इस्तेमाल करने का, शावर लेने का, कपड़े पहनने का, बाथरूम करने का, चीजें उठाने का, खुद में हर काम करने की मदद करती है। हाथों का इस्तेमाल बिना आप दूसरों लोगों को निर्भर होना पड़ेगा, क्योंकि आपके चीज के लिए कहे, मेरी भुजाओं को, हाथों के लिए, उंगलियों के लिए धन्यवाद। मग आपल्या हातांना विचार करा, हातांना बघा, फील करा की हात काय करत नाही ना दिवसभरातून, जसं आपण आता म्हटलो की सगळं काही काम। लहानपणी जेव्हा असं मेहंदी वगैरे लावायचे किंवा आता काही सण आहे आपण की मेहंदी लावतो, तर बघा ती काय फजिती व्हायची ना आपली। अरे इथं खा झाली तर आपण कोणाला तरी म्हणायचो मला हे करून दे, मला बटन लावून दे, हे करून दे। म्हणजे साधं काहीच करू शकत नाही आपण, ब्रश सुद्धा करायचं म्हटलं की आपण आपल्या हाताशिवाय नाही करू शकत। आणि जर हात आपल्याला बिचारे दिवस रात्र ते जर आपल्यासाठी काम करतायत, प्रत्येक गोष्ट, कोणती वस्तू उचलायची आले हात, काम करायचं, रायटिंग करायचं, सगळ्यासाठी आपल्याला हात लावतात। आपले बोट आहे, आपल्या त्या ज्या नख आहे, ज्या फिलिंग सगळ्या गोष्टी आहे, त्यासाठी आपण आपलं बघायचं हातांना आणि फील करायचंय की थँक्यू, थँक्यू इतकं सगळं करताय तुमच्या आयुष्यभरासाठी तुमचे हात, त्याला फील करायचंय, बघायचंय। आणि जे काही तुमचे दिसताय, तुम्हाला नसा दिसताय, नख दिसताय, ऑर्गन दिसताय, तळहात दिसताय, त्याला बघायचंय, छानपैकी प्रेमाने बघायचंय आणि म्हणायचंय माझ्या हातासाठी, माझ्या बोटांसाठी, माझ्या बाजूंसाठी, खांद्यासाठी मी थैंक यू, थैंक यू यूनिवर्स। अपने अद्भुत इंद्रियों के बारे में सोचे, जब आप कुछ खाते हैं, स्वाद लेते हैं, इंद्रियों से आपकी कई बार पहुंचता है। सर्दी स्वाद का अनुभव होने के बाद पता चलता है, अगर भोजन में पदार्थ में स्वाद ना आए तो खाने पीने का आनंद चला जाता है। कहे स्वाद और मेरी अद्भुत इंद्रियों के धन्यवाद। बघा ना, आपल्याला एखादा गोष्टीचा वास येतो, काय चहा जरी उकळला तर त्याचा वास येतो, भाजीचा वास येतो, हे कोण सांगतं आपल्याला, आपली इंद्रिय सांगता है ना। आणि जर कधी सर्दी झाली तर आपल्याला काय होतं, ते काही वास येत नाही आणि चव लागत नाही अन्नाची, कारण आपल्याला तो सेन्स पाहिजे ना, तो स्वाद स्वाद पाहिजे। जर आपल्याला, तुम्हाला किती पण टेस्टी डिश खाऊ घातली, जर तुम्ही सर्दी डोकं तुमचं दुखतंय, तुम्ही म्हणा मला काही कळत नाही त्याचा, मग म्हणा की हे स्वाद मिळायची इंद्रिय, हे वरदान मिळाले आपल्याला परमेश्वराने, त्या वरदानासाठी आपल्याला ग्रेटफुल होणं गरजेचं आहे आणि त्याला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे की मला हे आहे स्वाद, मला घ्यायची, मला एक पावर दिलेली आहे। मग गंध लेने की इंद्रियों के लिए, आपके जीवन में व्याप्त सुंदर सुगंधों के लिए, अनुभव करने के लिए समर्थ बनाती। इतर, फूल, साफ चादर, भोजन, गंध की, जाड़े की रात लकड़ी जलने की गंध, गर्मी की हवा, दिन में ताजी हवा, कटी घास, बारिश के बाद मिट्टी का गंध, कहे गंध के लिए मेरी अद्भुत इंद्रियों के लिए धन्यवाद। मग आपल्याला जे सेन्स दिलंय की आपल्याला वास घेणं, एक जे आपल्याला वास येतो किंवा आपली इंद्रिय एक काम करताय ना, फुलाचा वास, अत्तराचा वास आपल्याला कशाहून कळतो, त्याच्याहून कळतं ना, आपला एक सेन्स येतो। आणि जर आपल्याला तो मिळतोय आणि ते परमेश्वराने दिलंय, आणि बघा सेन्स जर आपला गायब झाला आपल्याला कळणार आहे का, तो पावसाचा वास आलाय किंवा काही आलंय, चांगलं वाईट कळणार आहे का? मग आपलं सेन्स आपल्याला सांगतंय कुठं पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह आहे।
आपण बाहेर गेल्यावर आपल्याला एक प्रकारचा सुगंध येतो, पण रातराणीच्या झाडापासून गेल्यावर एक फील होतं, एक वास येतो आपल्याला, अरे इथे कुठेतरी ते झाड आहे हा, त्या रातराणीचं, मग ते फील होतं. हे कोण सांगतं आपल्याला? आपला सेन्स सांगतो आपल्याला. चांगलं आहे काय वाईट आहे, एखादं तुम्ही बेडशीट आणलं, कपडे आणले, त्याचा एक वास असतो, नोटांचा एक वास असतो, कोऱ्या नोटांचा वास असतो ना, एक पुस्तकाचा एक वास असतो, तो फील केलेला आहे आपण लहानपणी. कोरं पुस्तक आहे त्याचा एक गंधही वास आहे. मग आपले सेन्स सांगतात. मग त्या इंद्रियासाठी पण आपल्याला म्हणायचं की मला सेन्स साठी मी आभारी आहे, थँक्यू. यदि आपके पास स्पर्श की इंद्रिय नाही होती, म्हणजे आपल्याला स्पर्श करायचं जर नसलं, तर आपल्या ती पण शक्ती किती मोठी बघा. ती एक शक्ती जर गायब झाली तर आपल्या आयुष्यातून काय होऊ शकतं? तो आप ठंडे गर्म पानी का कोमल सख्त चिकने खुरदुरे फर्क नहीं हो जाता। आप तभी वस्तु को महसूस नहीं करेंगे। आप प्रेम शारीरिक रूप से व्यक्त नहीं हासिल कर पाते। आप आपके स्पर्श इंद्रियों के लिए अनुभूति देते हैं। आप प्रियजनों को छू कर उसका आलिंगन करें, हाथ में थामने के लिए स्पर्श महसूस करें। जीवन में सबसे कीमती चीजों में से एक है स्पर्श। कहे मेरे स्पर्श की शक्तीला धन्यवाद. आपल्याला जे स्पर्श करायची शक्ती दिली, आपण बघा भरपूर गोष्टी स्पर्शाने ओळखतोय ना, की अरे याचा हा स्पर्श आहे. जे लोक ब्लाइंड असतात त्यांना काय करतो, स्पर्शाने त्यांना ती शक्ती कळते. मग हे पण आपल्याला एक वरदान दिलंय. थंड पाणी आहे का, गरम आहे का, हे कोमल आहे, हे सक्त आहे. आपण कपडा असा टेस्ट करून घेतो. भरपूर वेळेस आपण स्ट्रक्चर टेस्ट करतो आणि मग ते घेतो. मग हे काय आपल्या या शक्तीमुळे ते आपण करू शकतो. आपल्या स्ट्रक्चर कळतं, आपण जेवताना ते फील करतो, कुठलं कुरकुरीत कोणतं आहे, काय कर हातात पकडलं की ते कळतं. मग आपले स्पर्श शक्ती, आपण एकमेकांना, आपले प्रियजन, आपल्या मुलांना आपण जवळ घेतो, मांडीवर घेतो. ही स्पर्शाच्या शक्तीने आपण एनर्जी एक रिफ्लेक्ट करत असतो. मग ही म्हणा आपल्या की स्पर्श करायची शक्ती दिली, कदाचित काही लोकांकडे ही शक्ती नसेल, पण आपल्याला आहे. त्याच्यामुळे आपण त्यासाठी थैंक यू म्हणणं गरजेचं है। आपकी आंखों को चमत्कार के बारे में सोचे। आप अपने प्रियजनों को, मित्र को चेहरे देख सकते, छुपी हुई पढ़ने सकते, अपघात का ईमेल पढ़ सकते, टेलीविजन देख सकते, प्राकृतिक सौंदर्य निखार सकते। सबसे अहम बात जीवन भर रास्ता देखने का समर्थन बनाती है। 1 घंटे तक आंखों में पट्टी बांधकर वह सब करने की कोशिश करें आप सामान्यतः कर रहे। इसके बाद आपको अपनी आंखों के कदर करने लगेंगे। कहे मेरे आंखों के लिए धन्यवाद, मुझे हर चीज देखने में धन्यवाद. बघा जर डोळे नसतील माणसाकडे, तर मग हे डोळे आपल्याला दाखवतात, जग दाखवतात, आपले प्रियजन कसे आहे, काय आपण इमॅजिन करू शकलो असतो का सगळं न बघता? नाही. आपल्याला जर वाचायचं आहे, आपल्याला लिहायचं आहे, तर आपले डोळे आपल्यासाठी काम करतात. मग जर आपला हा चमत्कार नाही तर काय, हे मॅजिक आहे खूप मोठं आपल्यासाठी. हे मॅजिक दिलंय आपल्याला. तर किती लोक असतील की त्यांच्याकडे नाहीये डोळे, नाहीये बघायला त्यांना, किंवा त्यांनी डोळे ते जन्मता नाहीये, काही लोकांनी गमावले असेल. मग तुम्हाला टीव्ही बघायची, सगळं प्राकृतिक सौंदर्य बघायचं, तर हा आपल्यासाठी एक चमत्कार आहे. मग तुम्हाला हा चमत्कार जर तुम्हाला अजूनही वाटत नसेल, लेखिका म्हणती, तर तुम्ही तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधा 1 तास आणि जे काम करताय ना, स्वयंपाक करताय तो करा. करणार का? मग जर तुम्हाला ते तुम्ही नाही करू शकत, एक दिवस 1 तास तुम्ही बिना डोळ्याचं नाही करू शकत आणि आयुष्यभर आपण त्याला वापरतोय, तर त्याच्यासाठी ग्रेटफुल व्हायला नको? त्यासाठी फील करायला नको? तर ते करणं महत्वाचं आहे. मग आपल्याला ही जर चमत्कारी शक्ती, तर हिला रोज आपल्याला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. आपके कानों के बारे में सोचे, जब आप बात करते समय आपकी अपनी और दूसरों की आवाज सुनते हैं, समर्थन करते, आप जिससे बात करते हैं आसानी से हो जाती। कानों को श्रवण शक्ति के लिए बिना फोन का इस्तेमाल कर नहीं सकते, संगीत सुन नहीं सकते, रेडियो सुन नहीं सकते, अपने प्रियजनों की बात नहीं सुन सकते, आप अपने आसपास दुनिया की आवाज भी नहीं सुन सकते। कहे मेरे सुनने के शक्ती के लिए धन्यवाद. ही जी ऐकायची शक्ती दिली, एक पॉवर दिली परमेश्वराने आपल्याला, या भगवंताने एक आपला सगळ्या म्हणजे आहे ना, अशा मोठे मोठे पॉवर देऊन पाठवलंय. काही आपल्याला जर ऐकू नसतं आलं तर हा क्लास ऐकू शकलो असतो आपण? नाही. आपण आपल्या प्रियजनांनी काय म्हणतं ते ऐकू आलं नसतं. तो एक मूवी आहे ना, जुना, एक ते दोघं जण ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही आणि तरी ते हे करतात. नंतर त्यांना एक बाळ होतं, ते बाळाला त्यांना असं वाटतं की ऐकू येत नाही, ते खुळखुळ असतं, ते वाजवतात, त्यात खडेच नसतात. म्हणजे त्यांना किती ते दाखवलेले की त्याच्यामध्ये ही शक्ती पण किती महत्वाची. मग आपल्याला जर ही शक्ती परमेश्वराने दिली, तर आपण सगळ्या आवाजात, पक्ष्यांचा आवाज आहे आपल्याला समजतो, आपण म्हणतो काय किरकिर आवाज येतो आपल्याला नकोय. मग हे सगळं जर आपल्याला ही शक्ती दिली, एक पॉवर आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या शक्ती, पॉवर आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याकडे कमी काय आहे? तरी पण आपण त्या गोष्टी ज्या नाहीये त्याच्यावर रडतो. मग ही जर तुम्हाला एक पॉवर दिली आहे,
तर ह्या पॉवरसाठी पण आपल्याला थँक्यू म्हटलं पाहिजे, कारण ही साधारण पॉवर नाही. ज्याच्याकडे नाहीये ना त्याला विचारा, कधी भेटलं तर त्याला सांगा, बोलायला लावा की काय ही शक्ती आहे ती. और आपसे सबसे बड़ी बात है कि आप इंद्रिय का इस्तेमाल मस्तिष्क के बिना असंभव है, जो एक सेकंड का भी सारी इंद्रियों के 10 लाख अधिक संदेशों को प्रोसेस करता है। दरअसल आपका मस्तिष्क आपके जीवन में अनुभूति तथा अनुभव पाने में मदद करता है, और संसार में ऐसे कोई कंप्यूटर तकनीक इजाद नहीं हुई है इससे टक्कर ले सकते। कहे मेरे मस्तिष्क और सुंदर मन के लिए धन्यवाद. म्हणजे मस्तिष्क आहे, आपलं जे ब्रेन आहे, माइंड आहे, जे आपलं मन आहे, म्हणता ना माइंड मन, तर हे काय चमत्कारिक दिलंय ना. एका पेटीमध्ये आपल्याला काय खजाना दिलाय, कोण सांगतं आपलं चांगलं वाईट? आज सकाळी उठायला कोणी सांगितलं तुम्हाला? उठून इथंच बसायचंय, लॅपटॉप असंच लावायचंय, हे असंच करायचंय, मोबाईल लावायचा आहे, नेट चालू करायचं, हे आपलं ब्रेन सांगतं आपल्याला. चांगलं आहे की वाईट आहे, ऍक्शन कोण घेतं? जर त्याच्यामध्ये काही वेळापुरती खराबी आली तर काय करू शकतो आपण? काही होऊ शकतं. कारण जर आपल्याला मस्तिष्क दिलंय देवाने, हे दिलंय की आपलं जे काही चालू आहे की त्या त्या याच्यावर चालू आहे. म्हणजे एक बंद तिजोरीमध्ये असा काही खजाना दिलाय आपल्याला की त्याचं कोणी कम्प्युटर किंवा दुनियातली कुठली ताकद सुद्धा त्याच्यामध्ये टक्कर नाही देऊ शकत. का आपण जे काही बनवलंय आपण त्या मस्तिष्कच्या जोरावर तर बनवलेलं आहे. म्हणजे इतकं पॉवरफुल म्हणतात ना, ब्रेन म्हणजे ब्रेन जे आहे ते एवढं सगळं काही न्यूरॉन, सगळ्या काही केमिकल, सगळ्या गोष्टी करून ते रात्रंदिवस परत आपल्यासाठी असं कंटिन्यू काम करत असतं. मग ही जी शक्ती आहे तर ही आपल्याला खूप खूप म्हणजे एक वरदानच आहे. सगळे वरदानच आहे आपल्याला. उन खरबों कोशिकाओं के बारे में सोचे जो आपके स्वास्थ्य शरीर जीवन के खातिर सप्ताह में, साल में कई दिन, 24 घंटे लगातार काम करती है। कहे धन्यवाद कोशिकाओं। आपके जीवन में कायम रखने वाले अंगों के बारे में सोचिए। आप शरीर चीज के लिए निरंतर सफाई, नव नवीनीकरण कर रहे हैं, और तथ्य के बारे में विचार करें जो अपना सारा काम खूब बहुत कर लेते, आपको उसके बारे में जरा भी सोचना नहीं पडता. कहे शरीर अंगों के लिए आदर्श तरीके के लिए काम करताय. मग इतक्या आपल्या बॉडीमध्ये ट्रिलियन सेल आहे, ते आपलं आपलं काम करताय. ऑर्गन्स सगळे आपले आपले काम करताय, है ना. आपण एखादा पदार्थ खाल्ला पिल्ला तर ते आपल्याला टेन्शन आहे का पुढं त्याची कसं करायचंय, त्याची विल्हेवाट कशी लावायची, प्रत्येक सेल पर्यंत कसं, हे सगळं कायम एका यंत्रणेमध्ये होतं, एका प्रोसेसमध्ये होतंय. म्हणजे आपण एक राजा आणि ही अशी प्रजा जी आहे ना, करोड ट्रिलियन सेल ही प्रजा आहे ती, आणि ती आपल्यासाठी काम करते रात्रंदिवस 24 घंटे. म्हणजे असं नाही होत की एकही दिवस थोडं जरी एक झालं काही त्याच्यामध्ये बिघाड आलं, ताप आला की ते फायटर असेल ते सैन्य जागं होतं, ते सैन्य आपल्याला मदत करायला तयार होतं, आणि त्या ज्या काही बॅक्टेरिया आल्या असतात त्याच्यासोबत लढाई करतं आणि त्याला आपल्याला हिल करतं आणि परत बळतं. हे कळतही नाही. दुसऱ्या दिवशी आज डोकं दुखतंय, ते फायटरच्या आतमध्ये काही तिसरं महायुद्ध चालू आहे, चौथं महायुद्ध चालू आहे, आपण दुसऱ्या दिवशी मस्त झालोय, हेल्दी झालोय. मग हे काय होतं, एक मॅजिक नाही तर काय आहे? विचार जर केला तर मॅजिक काय, मॅजिक नाही तर काय है ना. लेकिन किसी भी इंद्रियों को, तंत्र को, हमारे शरीर में अंग या अधिक चमत्कारी आपका हृदय। आपका हृदय हर अंग के जीवन में नियंत्रण करता है, क्योंकि आपका हृदय आपको शरीर प्रत्येक तंत्र में जीवन प्रवाहित करता है। मेरे मजबूत स्वस्थ हृदय के लिए धन्यवाद. आपलं हृदय बघा ना, दिवस रात्र 24 घंटे आपल्यासाठी काम करतंय, ब्लड फ्लो पाठवतंय, घेतंय, पाठवतो, घेतंय, आणि त्याचं धडकणं चालू आहे. त्याने जर म्हटलं की नाही मला 5 मिनिट विश्रांती घ्यायची, होईल का? नाही, तो ब्रेक घेऊच शकत नाही. आपल्याला असं वाटतं नाही मी आता करल, नंतर करल, आपण आपण सगळे चाल ढकल करतो, पण आपलं हृदय करू शकते का? नाही करू शकत. ते निरंतर चालू आहे. निरंतर असं काही आहे दिलंय परमेश्वराने, ते अखंड चालू आहे, असं एक प्रकारचं नाही का व्हायब्रेशन. मग हे हृदय जर आपल्याला इतकं मजबूत हेल्दी ठेवायचं असेल तर त्याला किती ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे, त्याला किती आपण छान ठेवलं पाहिजे, किती हेल्दी ठेवलं पाहिजे. आपल्या हृदयामुळेच आपण जिवंत आहे ना. जे काही बाकीचे यंत्रणा चालतात सगळे हृदयावर चालू आहे. आपण म्हणतो ना हार्ट, हार्ट म्हटलं जातं की जे आपलं हार्ट सेंटर आहे, तर हे एक प्रकारचं मोठं एक हे सगळ्या कम्प्युटरचा बॉस एका ठिकाणी चालू आहे की हे निरंतर करतात. मग आपलं जर हेल्दी आणि ते छान आहे, स्वस्त आहे, तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पॉसिबल आहे. इसके बाद एक कागज ले, कार्ड ले, उसपे बड़े बड़े अक्षरों में लिखे. मग काय करायचं, आपण छोटासा एक विजिटिंग कार्ड असेल किंवा एखादं कागद हे असेल, त्याच्यावर आपल्याला लिहायचंय स्वास्थ्य का उपहार मुझे जीवित रखता है.
किंवा मराठीमधून लिहू शकतो की आरोग्याची गुरुकुल्ली मला जिवंत ठेवलंय, म्हणजे आरोग्याचं गिफ्ट जे मला मिळालं त्याच्याने हे करू शकतो. हेल्थ, आणि इंग्लिशमध्ये लिहू शकता हेल्थ इज कीपिंग मी अलाव, गिफ्ट ऑफ हेल्थ कीपिंग मी अलाव, असं तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू शकता. असं एक कार्ड घ्यायचं आहे आणि आज इस कार्ड को ऐसे किसी जगह रख दे जहां आप जानते हो उस स्वास्थ्य पर आपकी नजर बार बार जाएंगी। यदि आप किसी डेस्क पर काम करते हो उस कार्ड को अपने ठीक सामने रखें, और यदि आप ड्राइवर हो उस आपका कार ट्रक किसी जगह रखे जहां आपकी नजर बार बार जाए। यदि आप अधिकतर घर घर में पर रहते हो तो वॉशरूम बेसिन के पास रख सकते हैं, फोन के नजदीक कर सकते हैं। सारा यह किसी जगह ऐसे चुनाव करें जहां आप लिखे शब्दों को बार बार देख सकते हैं। मग एक कार्ड घ्यायचंय, असे छोटे छोटे चिट नोट पण येतात ना, चिट नोट असेल तुमच्याकडे ते, किंवा असं एखादं येल्लो पेपर कुठलाही तुमचे ते कलरचे असे येतात, त्याच्यावर लिहायचं की आरोग्याचा हा जो खजिना मिळालाय परमेश्वराने त्याच्यामुळे मला जिवंत ठेवलंय. आणि हे का करायचंय की आपल्या सुरुवातीला प्रॅक्टिसची सवय नसती, जोपर्यंत आपल्याला माहित नसतं हे रोज गॅटूकडे आपण आपल्या कामात जातो, पण सवय लावायला किती वेळ लागतात, महिना लागतात, 2 महिने लागतात, पण जोपर्यंत तुमच्या समोर परत परत येणार नाही तुम्हाला ती प्रॅक्टिस राहणार. जसं फ्रीज आहे, तुम्ही फ्रीज जवळ किती वेळ जाता दिवसातून, 10 वेळेस जात असेल है ना, तर मग त्या फ्रीजला तुम्ही बाहेरून लावून ठेवू शकता की अरे आरोग्याच्या खजानामुळे मी जिवंत आहे. मग आपण कशामुळे जिवंत आहे, कशामुळे चालू येईल, आपल्याला आठवण करता आले पाहिजे. जेव्हा ते दिसल तेव्हा कुठल्याही बॉडी पार्टला थँक्यू म्हणणं चालू करायचं, डोळ्यांना, कानांना, होटांना, जे तुम्हाला दिसेल त्याला आपण थँक्यू म्हणणं चालू करायचं. ते रिमाइंडर सारखं एक. मग तुमच्या कम्प्युटरच्या जवळ, तुमच्या याच्या जवळ, तुम्ही बेसिंग जवळ जाता, आरसा असेल त्या आरशावर, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही 2-3 ठिकाणी ते लावू शकता. कारण हे सुरुवातीला ना आपल्याला करून घ्यायचंय आपल्याकडनं, कारण ते आपण विसरून जातो. आपल्याला जर विसरून जा, मग तुमची डायरी उघडली, समोर जे आहे तुम्हाला दिसलं पाहिजे ते, जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस अशी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत. आज कम से कम 4 अवसरों के बारे में लिखे, शब्द देखे, उसके बारे में एक एक शब्द आहिस्ता आहिस्ता पढ़े, स्वास्थ्य का उपहार के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। अपने स्वास्थ्य के लिए कृतज्ञ होने का, स्वास्थ्य कायम रखने के लिए इस बात की गारंटी तभी है स्वास्थ्य बेहतर होगा तथा ऊर्जा जीवन में प्रति उत्साहित होगी, वृद्धि होती रहेगी। यदि कृतज्ञता का इस्तेमाल पारंपरिक दवा के साथ किया जाएगा तो हम स्वास्थ्य की क्रांति होते हुए देखेंगे और लोगों को स्वास्थ्य के लाभ दरअसल चमत्कारी संख्या पहिले ही कहीं अधिक बढ़ेंगी। जर आपण हे चमत्कार शिकतोय ना, आपल्या स्वास्थ्यासाठी ग्रेटफुल आहोत, आपल्याला मेडिसिनची गरज पडेल का, नाही पडत. हिपोक्रेट्सने काय सांगितलं, लेट्स फूड बिकम अ मेडिसिन, तुमचं अन्न जे आहे ना ते औषध बनवं. मग आपण म्हणतो शिकतो ना याच्यामध्ये की आपल्या अन्नाला आपण ब्लेस करून खायचंय, पाण्याला ब्लेस करून प्यायचंय. मग हे काय, हा काय प्रकार आहे, जर तुम्ही तुमचं अन्न ब्लेस करून खाताय, तुम्ही स्वतःच ब्लेस आहात, तर तुमच्याकडं बिमारी राहील का, त्याच्यामध्ये बिमारी तर नाही होणार. मग आपला आजचा अभ्यास आपल्याला हेच शिकवतो, जर आपल्याला जादू करायची, प्रत्येक स्वास्थ्यामध्ये जादू करायची, तर आपल्याला आपल्याला ही प्रॅक्टिस करणं गरजेचं. मग पहिलं काय आपलं 10 नियमाते लिहा, रोज 10 ग्रॅटिट्यूड आपले लिहायचे, त्याच्यामध्ये त्याला थँक्यू थँक्यू म्हणायचं, हे रोजचं आहे. आणि नंतर काय करायचं, आपल्याला एक कागद किंवा असं कार्ड असतात, छोटे विजिटिंग कार्ड असतात जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतात, किंवा वहीचं पान हे करून, आणि त्याच्यावर तुम्ही लिहू शकता स्वास्थ्य का उपहार मुझे जीवित रखता है, आरोग्याच्या गुरुकुलीने मला जिवंत ठेवलंय, आरोग्याचं जे गिफ्ट मिळालं परमेश्वराकडे त्याच्यामुळे मी जिवंत आहे, गिफ्ट ऑफ हेल्थ कीपिंग मी अलाइव्ह. असं तुम्ही, तुम्हाला जे वाटेल तुम्हाला म्हणता येईल ते तुम्ही लिहू शकता. इसे लिखे, कागज कार्ड उस जगह पे रखे जिसे आप बार बार अधिकतम लिखते. बाथरूमला जाताना जर बाथरूमच्या समोर असते तर तुम्ही बाथरूम मध्ये जाताना म्हणतात की अरे गिफ्ट ऑफ कीपिंग मी अलाइव्ह, मध्ये बाथरूम मध्ये जेवढा वेळ 10 मिनिटात तुम्ही सगळ्या बॉडी पार्टला ग्रेटफुल करू शकता. कम से कम 4 अवसरों के इन शब्दों में आहिस्ता आहिस्ता पढ़े, स्वास्थ्य का उपहार के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें। आज रात ठीक सोने से पहले अपना जादुई पत्थर हाथ में थामे और सबसे अच्छी चीजों के लिए धन्यवाद दे. मग किती जणांना असं वाटतं की मी ऑलरेडीच आहे, मिलेनियर आहे, ऑलरेडीच मी श्रीमंत आहे. जर तुमचं शरीर धडधाकट आहे, तुम्ही हेल्दी आहे, ऑलरेडीच तुम्ही करोडपती ना, आहे ना. आणि जर तुम्ही त्याला प्रेम देताय, त्याला जर तुम्ही स्वतःला महत्व देताय, इम्पॉर्टंट देता, स्वतःसाठी वेळ देता. आपल्या मिरर प्रॅक्टिस मध्ये पण आपण पुढे शिकणारच होतो, कारण याच्यावर अजून पण ऍडव्हान्स चॅप्टर येणार आहे. पण जर तुम्हाला स्वतःला हेल करायचंय, खुश ठेवायचं, ती जबाबदारी आपण इतरांकडे कशाला द्यायची ना. बऱ्याच वेळेला आपण आपलाच रिमोट दुसऱ्याकडे देऊन टाकतो.
घरातले लोक असेल, आई असेल, बायको असेल, नवरा असेल, आपलं रिमोट त्याच्याकडे देऊन टाकतो. आणि त्यांनी जर काही केलं तर आपण लगेच रडायला लागतो. त्यांनी जर काही केलं आपण हसायला लागतो. त्यांनी जर केलं तर आपण अँगर व्हायला लागतो. मग असे रिमोट तुम्ही कोणाकोणाकडे देऊन ठेवलेले तुमचे चेक करा. तुमच्या बॉसकडे देऊन ठेवलेले का शेजाऱ्यांकडे देऊन ठेवलं. शेजाऱ्यांनी जरा इकडे तिकडे कचरा लोटला ना, झालं आपलं हायपर झालं. म्हणजे एक रिमोट त्याच्याकडे पण देऊन ठेवलेले आपण. दाब बाबा मला, आज तुझ्याकडे दिले दाब, मी माझं बदलतो. मग जर तुम्ही इतरांवर ऑपरेट होताय, दुसऱ्यांवर ऑपरेट होत, तर हेल्थ कोणाची खराब होणार आहे? मग घेऊन टाका हे रिमोट. जे कोणाकडे दिलेले आहेत ना त्यांच्याकडे रिमोट देऊ नका, ऑपरेटिंग स्वतः करायला लागा. मग तुम्ही असं कोणाकडे अजून दिलेलं आहे, कोणाचा फोन आला, कोणी काही सांगितलं तर झाले, तुम्ही तुमचा सॅडनेस झाला. तुम्ही कोणी असं म्हणता काही जर चर्चा तुम्ही कोणाची ऐकली, आजकाल असंच आहे, इथून पुढे असंच होणार आहे, काय औषध काही हे नाही, माणसाचा काही भरोसा नाही. झालं आपलं रिमोट, आपण गेलो त्या स्टेट लेवलमध्ये, तिथं सर्जन चालू झालं. मग आपण डे बाय डे आपलं सर्जन करत असतो काही ना काही याच्यामध्ये. मग एक तर आपलं रिमोट आपल्याकडे ठेवायचं, आपल्या अफर्मेशन आपण द्यायचं आणि स्वतःला आपण ठरवायचं की ते आपण कसं करणार आहे. येस, आला लक्षात आजचा टॉपिक? हो आला. हा, तर मग आपल्या हेल्थ असेल तर वेल्थ येईल. पहिले आपण काल बघितलं, रिलेशनशिप चांगले पाहिजे. आपल्या रिलेशनशिप चांगले असले तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात. मग आपले रिलेशनशिप जर खराब झाले तर हेल्थवर परिणाम होतो की नाही? होणार की नाही? घरातली एखादी व्यक्ती नीट वागली नाही तर आपल्याला रात्रभर झोप लागेल का? झाला हेल्थवर परिणाम. मग आपल्याला आपले जे ऑर्गन्स आहे, आपली बॉडी आहे, अनालिसिस करायची. सकाळी उठल्यावर त्या प्रत्येक पॉटला धन्यवाद द्यायचे. बघा ना, तुम्ही जसे आहात तसे जर तुम्ही स्वतःला स्वीकार करताय आणि स्वतःवर प्रेम करताय, तुम्ही जगातले रिचेस्ट पर्सन झाले. आणि ह्या मॅजिक बुकच्या प्रॅक्टिसने कितीतरी लोकांनी स्वतः हे केलं. तुम्ही सिक्रेट बुक मध्ये बघितलं असेल की त्या लेडीने तिचा कॅन्सर बरा केलेला आहे. आणि जो मिरॅकल मॅन तुम्ही गुगलवर टाकता, ते सिक्रेट मूवी मधला तो व्यक्ती आहे की ज्याचा प्लेन क्रॅश होतो आणि डॉक्टर सांगता की नाही नाही, आता हा माणूस काही औषध तो उठू शकत नाही, खाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. तो म्हणतो की हे डॉक्टरांचे विचार झाले, माझे विचार ते नाहीये. मी तर क्रिसमसच्या दिवशी माझ्या पायाने बाहेर पडणार आहे. मग तुमचे हेल्थ गोल काय आहे? तुम्ही 100 वर्षात कसे राहणार आहे? तुम्ही 40 वर्षात कसे राहणार आहे? तुम्ही 60 वर्षात कसे राहणार आहे? तुम्हाला तुमच्यावर काय काम करायचं? तुम्हाला स्वतःला प्रायोरिटी द्यायची, स्वतःला आधी महत्व द्यायचं. आपण काय करतो, भरपूर लेडीज आहे, सगळ्यांचं उद्या, मग मी खाईल, मी करू द्या, आपण वेळ देत नाही. मग स्वतःला ग्रेटफुल फील करायचं, स्वतःची आपण हेल्थ चांगली ठेवायची. तर आपल्या बॉडीला सगळ्यांना ग्रॅटिट्यूड करायचे. आज लिहा दिवसभरात तुम्हाला जे वाटतं तुमचे ऑलरेडी हेल्दी पार्ट, ते लिहा, त्याची तारीफ करायला लागा.